नमस्कार प्रिय मित्रांनो. जीवनात जर खऱ्या अर्थाने पुढे जायचं असेल ना, तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला धैर्य व्हावं लागते. कारण बहुतेक लोकांच्या गोष्टी या आपल्या मनोबलाला खच्ची करणाऱ्या असतात. नमस्कार मित्रांनो, मी तुमचे स्वागत करतो आमच्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेलच की देवतांचे गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु महाराज हे दरवर्षी साधारणपणे 120 दिवस वक्री होतात. पण हे 120 दिवस आपल्यासाठी अचानक बदल घेऊन येतात. कधी मोठा बदल, तर कधी मोठं नुकसानसुद्धा. पण हे सर्व अवलंबून असतं त्या ग्रहांच्या स्थितीवर. आपल्या राशीत ते ग्रह कुठे वक्री आहेत आणि कोणत्या भावावर त्यांची दृष्टी पडते यावर सगळं काही अवलंबून असतं. आज आपण बोलणार आहोत वृषभ राशीसाठी 11 नोव्हेंबर 2025 ते 11 मार्च 2026 या कालावधीत गुरु वक्री होणार आहेत. आणि हा 2026 सालातील पहिला मोठा ज्योतिषीय बदल असणार आहे. मग हे वक्री होणे कुठे होणार, कोणत्या घरात, त्याचा काय परिणाम होणार, सर्व काही आपण जाणून घेऊया. ही भविष्यवाणी चंद्रा राशीवर आधारित आहे, हे लक्षात ठेवावे. तर वृषभ राशीपासून गुरु तुमच्या 3ऱ्या भावात वक्री होतील. याचा अर्थ 11 नोव्हेंबर ते 11 मार्च या काळात गुरुची दृष्टी सप्तम, नवम आणि लाभ भावावर असणार आहे. आता 3रा भाव म्हणजे काय? हा आपला पराक्रम, धैर्य, प्रयत्न आणि संवाद या गोष्टींशी संबंधित असतो. लहान प्रवास, लहान भाऊ बहीण, शेजारचे लोक सगळं या भावाशी जोडलेलं असतं. जेव्हा गुरु या ठिकाणी वक्री होतात तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमचं धैर्य वाढतं आणि जे कामं अर्धवट राहिले होते त्यांचं पूर्णत्व साधण्याची संधी आपल्याला मिळते. ज्यांना समाजकार्यात काहीतरी करायचं आहे, गावासाठी, लोकांसाठी काही उपक्रम सुरू करायचे आहेत, त्यांच्यासाठी हे 120 दिवस सुवर्ण काळ ठरणार आहेत. जर तुमचं काम हे कम्युनिकेशनशी, पब्लिक डिलिंगशी संबंधित असेल तर गुरुचा वक्री काळ तुम्हाला मोठी प्रगती आणून देईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमचं कार्य लोकांना आवडेल. गुरुची दृष्टी तुमच्या 11व्या भावावर आहे, म्हणजेच तुमच्या इच्छा, स्वप्न, लाभ आणि मोठे भाऊ यांच्याशी संबंधित भावावर आहे. म्हणून तुमचं भाग्य तुमच्या सोबत राहणार आहे. जर तुम्ही बिझनेस करतात, स्वतःचं काम करतात, तर हा काळ तुमच्या जीवनात मोठा आर्थिक बदल घेऊन येईल. गुरु उच्च राशीत वक्री होणार आहेत, म्हणून त्यांची शक्ती द्विगुणित होईल आणि परिणामही मोठे असतील. 3 डिसेंबरपासून गुरु 2ऱ्या भावात प्रवेश करतील आणि हा भाव आहे धन आणि कुटुंबाचा. म्हणून 3 डिसेंबर ते 11 मार्च हा काळ कुटुंबवृद्धी, फॅमिली प्लॅनिंग आणि सेव्हिंगसाठी अत्यंत उत्तम आहे. या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल, पण खर्चात शहाणपणा तुम्हाला ठेवावा लागेल. काहींना वाहन, प्रॉपर्टी किंवा लोन संबंधित निर्णय घ्यावे लागू शकतात. तरीही सावधगिरी बाळगावी, कारण या काळात तुमचे विरोधक थोडे सक्रिय होतील. कोणी समोरून गोड बोलेल, पण मागून नुकसान करण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतो. तरी देखील बृहस्पतीच्या दृष्टीमुळे तुमच्या 10व्या भावावर करिअरमध्ये नवे बदल, ट्रान्सफर किंवा बढतीसारखे योग येतील. 3 डिसेंबर नंतर नवीन नोकरी मिळण्याचेही संकेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने मात्र थोडी काळजी घ्यावी. विशेषतः डायजेशन, लिव्हर, सर्दी, खोकला आणि व्हायरल आजारापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. तुम्ही यावेळेस हनुमान चालीसा, गायत्री मंत्राचा जप केला तर तुम्हाला लाभ होईल. तर मित्रांनो, ही होती वृषभ राशीसाठी गुरु वक्री 2025 ते 2026ची सविस्तर भविष्यवाणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.